आणि सलग 3 षटकांसाठी 11,000 रुपये. बघा काय पारितोषिक लावलंय. आणि हेच वैशिष्ट्य मित्रांनो समर बजेट ज्या प्रकारे मगाशीच आम्ही उल्लेख केला. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. अरुण गोरपेकर 20 मिनिटाचा अवधी असेल. कडक नियम असल्या तर मात्र तुम्हाला 20 मिनिटात 4 षटकं संपवायची आहेत. बाळा आणि देवेंद्र सेकंडला देवेंद्र आहेत, 2 सेकंडला बाळा आहेत. आणि पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज श्रीनाथ ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती धारावी संघाच्या विरुद्ध. एक 40+ मध्ये बाईक सुद्धा श्रीनाथला मिळाली होती मला आठवते मागच्या वर्षी. कुटारली येते तोच गोलंदाज. श्रीनाथचा हा पहिला चेंडू तुम्ही पाहतायत. मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. बघा संदीप गोरपेकर यांचा इशारा येतोय वाईट. अवांतर धावेने खातं उघडलं होते. अवांतर धावेने खातं उघडलं होतं ते मानपाडा संघ. 4 ओव्हरची मॅच. 29-21. संजय पाटील स्वरा संजय पाटील. एक धाव इथे मिळाले. स्वरा संजय पाटील यांच्या हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर 21-29 म्हणजे 2,129 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मैत्री 11 व्हाईटचा इशारा बघा. क्या बात आहे संदीप गोरपेकर. एक धाव इथे धावफलकावरती लागते. आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी असताना मानपाडा संघ तुम्ही पाहतायत. बासाठी मोठं पारितोषिक आहे. वाळू 3 चौकारांसाठी 5,000. सलग 3 षटकांसाठी 11,000 आणि अर्धशतक ठोकलं तर 21,000. समर बजे यांच्याकडनं हा चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंगऑफच्या दिशेने घेत आहेत. एकच धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. 5 धावा. पहिले षटक मार्गदर्शन गोलंदाज श्रीनाथ आपण पाहतोय. मैत्री 11 नागाव संघ आपण पाहिलं. जुनी डोंबेच्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन किंग मैदानमध्ये उत्सारगरमध्ये जी स्पर्धा आयोजित केली होती अर्जुनभाई पाडे यांनी व जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई चंद्रकांत फुटाणे व त्यांच्या सहकार्याने त्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन संघ ठरला होता तो. अजून एक वाईट चेंडू. संदीप गोरपेकर यांची एक वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती लागल्यात त्या मानपाडा संघाच्या. श्रीनाथच्या हातावरती नियंत्रण नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू होता. डॉट बॉल. या विभागात आल्यानंतर आपण ब्रावोचाही डान्स तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. सतीश जाधव वडवलीचे. आज मात्र संदीप गोरपेकर सुद्धा आपल्याला चांगली ऍक्शन करतायत. हलक्या हाताने खेळत आहेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे जरूर मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्यात त्या 7 धावा तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो मैत्री 11 नागा विरुद्ध मानपाडा या 2 संघांमध्ये. नंतर सामना असेल तो जर्मन बेतवडे विरुद्ध करावे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. करावे आणि बेतवडे 4च ओव्हरच्या मॅचेस असतील त्यामुळे थोडीशी घाई करा. हा चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. श्रीनाथचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आठ धावा पहिल्या षटकात खर्च केलेत श्रीनाथने. मैत्री 11 मानपाडा संघाच्या आपण पाहिलं तर मैत्री 11 नागाव संघ तुम्ही पाहतायत. आज या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 9 चेंडू मात्र फेकावे लागले श्रीनाथला आणि 8 धावा त्याने खर्च केल्या आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी. जरूर वाईट टाकले मात्र धावा आपण पाहिल्या तर 8च दिलेत. 3 चेंडू डॉट टाकले तर 924 रुपये आणि हॅट्रिक घेतली तर 29-21. नक्कीच गाडी नंबर आहे. आणि 3 चेंडू डॉट टाकले तर 924. हॅट्रिक घेतली तर 29-21. तर राजू मडवी एक चांगला गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केली होती टीम धारावेच्या विरुद्ध.
4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे, लक्षात घ्या. थोडंसं फास्ट घ्या. पाणी हवं असेल तर मागणी नक्कीच करा. हा चेंडू तुम्ही पाहतायत पॉइंटच्या वरून खेळत आहेत, आता क्षेत्रशी डीप कव्हर वरनं खूप वेगाने आलेत. काय फेकी केली बघा, फोरआर्म्स खूप स्ट्रॉंग आहेत. 2 धावा इथे जरूर मिळाल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेकावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ वर रेग्युलर व ग्रामस्थ मंडळ नारिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. विश्वनाथ मस्कर यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आपण पाहिलं तर स्वर्गवासी गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक. हा चेंडू भरपूर उंच गेलाय, हवेत आहे. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अजूनही खेळाडू चेंडू शोधतायत. 2 धावा मात्र इथे जरूर मिळालेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावा तुम्ही पाहू शकाल 12 धावा. मोठे फटके येत नाहीयेत. मानपाडा संघाटी मात्र सिंगल डबलला ते प्राधान्य देतात, कारण की मानपाडा संघाने आपण पाहिलं तर वावंजे संघाला पराभूत केला. 8 धावा मात्र शेवटच्या षटकात बनवून दिल्या नाही. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे मानपाडा संघाकडे. एकच प्रयत्न असेल, 35 ते 40 धावा इथे उभारल्या. नाईट स्पर्धा आहे, तर 40 धावांमध्ये सुद्धा मानपाडा संघ फाईट करू शकतो. हा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. पण नक्कीच संदीप गोरपेकर बघा इशारा करतायत, 1 बाउन्स वॉर्निंग देत आहेत गोलंदाजाला. तर नागावचे संदीप पाटील यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 2000 रुपये. हा चेंडू तुम्ही पाहतायत, प्रॉपर कनेक्शन. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून, सीमा पलीकडे षटकार. अठरा धावा करतोय आपण पाहिलं तर. षटकार येतोय तो फलंदाज. या चेंडूवरती षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. समर बजे यांच्याकडनं. धावा 18 झाल्यात मानपाडा संघाच्या, म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती षटकाला तर 1000 रुपये मिळू शकतात. हा चेंडू स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल इथे. देवेंद्र बाद होतोय. पहिला धक्का मानपाडा संघाला. धन्यवाद. कॅप्टन मोतीरामने खूप चांगला झेल टिपलाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील धावा आहेत त्या 18. तसंच आपण पाहतोय पहिल्यांदाच नारवली ग्रामस्थांनी नाईट स्पर्धा ठेवली, म्हणजे खूप चांगलं आयोजन. आणि क्रीडांगण खास करून मी उल्लेख करेल, कारण नारवली गावाने अख्ख्या ग्रामस्थांनी त्यानंतर खास करून नारवली 40+ रेग्युलर सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. प्रत्येक गावामध्ये आता क्रीडांगण राहिलं नाहीये. दशरथ दादा, नवी मुंबईमध्ये आहे की नाही माहीत नाहीये, मात्र आजच्या गावात तर क्रीडांगण नाहीये. बऱ्याचशा खेळाडूंना शेतामध्ये सुद्धा खेळावा लागतो, ज्या प्रकारे आम्हाला आठवतोय. या चेंडूचा नक्कीच उल्लेख करेल. दुसरी धाव बघा, थोडीशी घाई करू नका, लक्ष द्या. नक्कीच बघा, मोतीराम सांगतात रणजितला. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाखेर आपण धावा पाहिल्या तर 20 धावा धापालकोती लागल्या त्या मानपाडा संघाच्या. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. चला टॉससाठी यायचे करावे आणि बेतवडे, म्हणजे आमचे दशरथदादा पाटील एक अप्रतिम समालोचक, त्यांच्या गावतील तुम्हाला पाहायला मिळतील. पाण्याची मागणी केली आहे. दोन षटकाचा खेळ संपला. 20 धावा तुम्हाला धापालकोती पाहायला मिळत आहेत. आणि आपल्या विभागात पहिल्यांदाच नाईट स्पर्धा या सीझन मध्ये आपण पाहतोय. चला पाणी घेऊन जायचं लवकर, थोडीशी घाई करा, जरा लक्ष द्या. आपण टॉस साठी या करावे आणि बेतवडे. चला गुरुनाथ पाटील या टॉस साठी. आणि दुसऱ्या बाजूला करावे टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. दुसऱ्या फेरी दिल्यानंतर दुसरा सामना असेल, मॅच 4 ओव्हरचीच असेल, त्यामुळे थोडीशी घाई करा. आपण 4 षटकांचे सामने आपण पाहू शकाल. 2 षटकात मनपाडा संघाने 20 धावा आतापर्यंत
कुठल्यात मात्र अजूनही आपण पाहिलं तर बाळा मैदानाच्या आतमध्ये ज्या बाळासाठी आपण पाहिलं तर समर वजे यांच्याकडनं सलग 3 चौकारांसाठी 5,000 आहेत, सलग 3 षटकांसाठी 11,000 आहेत आणि अर्धशतकासाठी 21,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी बाबू धर्मा पाटील उद्योजक नागावचे यांच्याकडनं 3,000 रुपये, संदीप पाटील नागावचे यांच्याकडनं 2,000 रुपये. त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी 29-21 ही कॅश प्राइज आहे हॅट्रिकसाठी आणि 924 ही कॅश प्राइज पाहतायत. मात्र ते डॉट चेंडूंसाठी बालकृष्ण मडवी येत आहेत, जो पहिल्या मॅचचा हिरो होता. टीम आपण पाहिलं तर धारावी संघाच्या विरुद्ध 3 धावांचं षटक फेकणारा तोच गोलंदाज बालकृष्ण. चला बेतवडे आणि आपण पाहिलं तर करावे कॅप्टन या लवकर. हा चेंडू हलक्या तरी घेत आहेत बघा, बॉटमॅनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, एकदा पूर्ण आले, दुसरी धाव घातक ठरू शकते. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले ते. 2 धावा, 22 धावा झाल्यात. मानपाडा संघाच्या एकच प्रयत्न असेल 40-45 धावा उभारायच्या, कारण की बाळू पाटील इथून 40-45 धावा जर मानपाडा संघाने उभारल्या तर मैत्री इलेव्हन नागाव संघाला त्या कठीण जाऊ शकतात. कारण मानपाडा संघाची गोलंदाजी आम्ही पहिल्या मॅच मध्ये पाहिली. 48 धावांचं संरक्षण त्यांनी केलं होतं. किरण म्हात्रे यांचे आगमन झाले. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूंनी केलं होतं जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे. आणि वाकलन संघाने या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर सेमीफायनल पर्यंत मजल मारली. याच विभागातील 2 संघ तुम्ही पाहता सेमीफायनल मध्ये. एका बाजूला रणवीर इलेव्हन वाकलन आणि दुसऱ्या बाजूला दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला चेंज द गेम वडवली बी संघ. त्या 2 संघांमध्ये ज्यावेळी सेमीफायनल होईल त्यावेळी भरपूर प्रेक्षक तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतील 12 मार्चला. हा चेंडू तुम्ही पाहतायत. नाही, आज बघायचंय एडुटने की नारिवली या 2 संघांमधून कोणता संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय होते. उद्याही 4 रेग्युलर संघ तुम्ही पाहू शकाल आणि उद्या 8 40+ संघ पाहू शकाल. उद्या बरोबर रात्री 8 वाजता एक प्रेक्षणीय लढत ठाणा वर्सेस रायगड, मात्र ती 40+ लढत असेल. त्यानंतर अपंग व्यक्तींना आपण पाहिलं तर धान्य वाटप सुद्धा केलं जाईल. विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप सुद्धा केल्या जातील, कारण की विश्वनाथ मस्कर यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण ठेवण्यात आलेली आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. धावसंख्या 29. आतापर्यंत 9 धावा दिल्यात बाळकृष्णने. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. षटक थोडंसं लांब आपल्याला पाहायला मिळू शकते, मात्र रणजितला इथे बीट केलंय बघा. हा या षटकामधील पहिला चेंडू डॉट. तर एक चौकार रणजितच्या बॅटमधून आला, त्याचं उत्तर नक्कीच दिलंय. संदीप गोरपेकर सुद्धा इशारा करतात की 1 to go. 29 धावा झाल्यात. 30 षटक मार्ग असते. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या दिवसात जयनमान कामोटे आणि जयनमान निजे संघ सुपरहिट. 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बघा या डॉट चेंडूसाठी. इथे अपील, स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळते. तर संदीप गोरपेकर षटक संपल्याचा इशारा केलाय, मात्र नाही डॉट चेंडू आहे. रणजित ज्या प्रकारे आले असं मला थोड्या वेळासाठी असं वाटलं. 3 षटकाचा खेळ संपलाय. 29 धावा झाल्यात आणि बाळकृष्ण या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा इथे जमा झालंय. संजय पाटील यांच्याकडनं जबरदस्त. तर आयवा कॅशसाठी बघा समर वजे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र रॅलिंगच्या बाहेर तुम्ही झेल पकडा, रॅलिंगवरून उडी मारू नका. बाळकृष्ण यांचं षटक संपलेलं आहे. संजय पाटील यांच्याकडे 500 रुपये. एक प्रसिद्ध गायक सुद्धा जागरी समाजाची शान आहे संजय पाटील, जे नागावचे. थँक्यू. तर याच दरम्यान पाहतो रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष मुरबीगावचे सन्माननीय संदीप पाटील सर यांचं आगमन झालं. त्याचबरोबर रायगड समितीचे सल्लागार श्री दिनेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर एक प्रोफेशनल फोटोग्राफर आनंदजी तारेकर
यांचं सुद्धा या मंचावरती आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंटचे मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय राजेंद्रदादा म्हात्रे आणि त्यांचे पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचबरोबर आमचे रायगड समालोचक समितीचे सल्लागार दीपकजी पाटील पलासपे, सचिव दीपकजी पाटील पलासपे, त्याचबरोबर प्रमोदजी आगलावे पोलीस पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर धावपलका धावा तुम्ही पाहू शकाल 32 धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नंतर टॉस सुद्धा केला जाईल करावे विरुद्ध बेतवडे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्र डीप मध्ये एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. मोतीराम मात्र हुलकावणी थोडीशी करतायत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा लागल्या त्या 34. रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष संदीप पाटील सरांचं आगमन झाले. मुरबी गावचे आणि आताच आपण पाहिलं तर 9 व 10 तारखेला मुरबी प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा पार पडली. हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर उंच गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. मात्र 2 धावा इथे जरूर मिळाले. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. 36 धावा तुम्ही धावपलकावरती पाहतायत. छत्तीस धावा तुम्ही पाहू शकाल धावपलकावरती. मुरबी म्हटल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर संकेत पाटील सुद्धा एक डान्सिंग एम्पायर तुम्हाला पाहायला मिळतात आणि खूप चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत संकेत पाटील. हा चेंडू थोडासा फुटबॉलचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चेंडू शोधतायत. चेंडू मिड विकेट वरनं स्क्वेअर लेगला आलाय आणि मला वाटतं इथे 4 धावा धावून घेतल्यात. 4 धावा बघा जगदीश पाटील धावून घेतले आहेत आणि 40 धावा आता झाल्यात मानपाडा संघाच्या. नक्कीच फायटिंग स्कोर आहे इथून. एक चेंडू अजूनही बाकी आहे. तर बाळा यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. समर वजे यांच्याकडनं 4 धावा धावून घेतल्या त्यासाठी. क्या बात आहे. बाळासाठी भरपूर पारितोषिक समर वजे यांनी लावलंय. आणि इथे काय घडतंय बघायचंय. थर्डमॅन वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. पंच अरुण गोरपेकर यांचा वाईटचा इशारा येतो आणि एकूण मिळणाऱ्या 3 धावा मानपाडे संघाला. धावा 43 धावा झाल्यात. थोडंसं मस्ती क्रिकेट आपल्याला मैत्री लेन नागाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र ज्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग कराल त्यावेळी याच धावा तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तर क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे मित्रांनो. आणि षटक क्रमांक 4 इथे संपले. 43 धावांवरती रोखले आणि मैत्री 11 नागाव संघाला 44 धावा या मॅच मध्ये कराव्या लागतील. आपण जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. जगदीश पाटील तिथे सज्ज आणि टॉस केला जाईल करावे विरुद्ध बेतवडे. एका बाजूला कुर्नाल पाटील आपण पाहू शकाल जे कॅप्टन आहेत बेतवडे टीमचे. चला जगदीश पाटील टॉस करून घ्या लगेच. संदीप पाटील साहेबांचं आगमन झालं आपण पाहतो. त्यानंतर दिनेश पाटील सरांचे आगमन झाले. एक अप्रतिम समालोचक त्यांच्या समेत आपण पाहतो संजय पाटील यांनाही तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. तर चला टॉस करून घ्यायचे जगदीश पाटील. नारळीचे वैभव ठक्कर कुठे असेल तर यायचे. वैभव थोडं आपण लवकर या. वैभव ठक्कर स्कोरिंग साठी यायचे. ओ टू जगदीश पाटील. टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन करावे आणि त्याला फाईट करेल तो मात्र जय हनुमान बेतवडे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत. तर मानव अधिकार पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र तारेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. 40+ सामना असेल. करावे विपक्ष बेतवडे या 2 टीम मध्ये 4 ओव्हरचा सामना असेल. समोर या. कॉल चापा. तर टॉस जिंकला या बेतवडे टीम. बॉल फर्स्ट. या बेतवडे संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट आमंत्रित केलं ते मात्र या
करावे टीमला. धन्यवाद नितीन कालन सर, धन्यवाद जगदीश पाटील सर. पुढे एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. घेऊन सुद्धा क्रिकेटच्या महासंग्रामात जिथे सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नागा वर्सेस मानपाडा या दोन टीम मध्ये अतिशय चांगली स्पर्धा. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021 इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा मानाचा त्रिवार मुजरा. अतिशय चांगलं वातावरण, भगवमय वातावरण पाहता क्षणी या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं इतकं सुसज्ज मैदान या नारिवलीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 44 धावांचं लक्ष 11.00च्या गतीनं धावसंख्या मेंटेन करावी लागेल. फलंदाजी करत असताना टीम नागाव संघाला सलामीची जोडी मैदानावरती गणेश पाटील स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला बाळाराम पाटील. आघाडीचा गोलंदाज यावेळेस पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले संतोष वजय. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. यावेळेस 44 धावांचं लक्ष. गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. संतोष वजे पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. दिशा पाहिली जाईल यावेळेस. लगेच पंच आमच्याकडे इशारा करतात. एक स्टायलिश पंच आपण पाहतोय अगदी पक्षाच्या पंखाप्रमाणे. इथे मात्र खून करत असताना या मैदानावरती आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आहे आपलं. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय खोलो टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढला. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये घरंगळत चाललाय. तोपर्यंत एकच धाव. एका धाबेने स्वतःचा अकाउंट इथे ओपनिंग करत असताना गणेश पाटील. पहिला चेंडू स्क्वेअर आला. 44 धावांचं टार्गेट असताना 11.00चं आस्किंग रन रेट या मॅच मध्ये. प्रति षटकामागे तुम्हाला राखायचंय 24 बॉल आणि 44 धावा. सन्माननीय किरण वझे साहेब यांच्याकडून मेडन षटकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त लाईन, परंतु पंच यावेळेस इशारा करत असताना हा देखील चेंडू थोडासा वळण घेतोय आणि अजून एक चेंडू खरा पाहायला मिळतोय. संदीप गोरपेकर आपण पाहतोय एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेत, मुख्य पंचांच्या भूमिकेत एक चांगला डिसिजन सातत्याने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू थोडंसं वळवलंय बिबणे शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एकच धाव. 44 धावांची गरज असताना एक शांत सुरुवात पाहायला मिळते. तर नक्कीच गोलंदाजांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. कोणत्याही गोलंदाजाने जर मेडन षटक हाताळलं तर सन्माननीय समर वजे यांच्या माध्यमातून तब्बल 51,000 रुपयाचं कॅश प्राइज. फुल टॉस यावेळेस एकदा दिशा पाहिली जाईल. दिशेपासून थोडेसे भरकट आहेत गोलंदाज. आपण पाहिलं तर संतोष वजेचा पहिला चेंडू स्वेर आला.
त्यानंतर एक धाव आपण पाहिली, त्यानंतर बॅक टू बॅक सलग 2 चेंडू खराब पाहायला मिळाले. म्हणजे एकंदरीत 3 चेंडू या षटकातील खराब आपण पाहतोय. अवांतर चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने आपण पाहतोय. नियम क्रमांक 25 एस इट इज वाईड बॉल. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर पहिले षटक देखील याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉल, जबरदस्त जबरदस्त ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. यूज मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. थँक्यू टू से षटकाराने आगाज केलाय या मॅच मध्ये. आपण पाहतोय गणेश पाटील यांनी प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय बाबू धर्मा पाटील उद्योजक नागाव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज, षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज, त्यानंतर सन्माननीय विश्वास पाटील यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज असून एक बिग लॉंग वे षटकार आपल्याला पाहायला मिळतंय. सेट ऑन फायर गणेश पाटीलच्या बॅट मधून दुसरा तडाखा षटकार. याच दरम्यान सन्माननीय स्वराज श्रीनाथ पाटील यांच्या माध्यमातून स्वरा श्रीनाथ पाटील यांच्याकडून 924 रुपयाचे कॅश प्राइज आणि तिसरा षटकार आला तर सन्माननीय बाबू पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो वळवलंय. चेंडू अगदी गरंगळत चाललाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला. तोपर्यंत एकच धाव. 44 धावांची गरज असताना पहिले षटक. ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं संतोष वझे या मॅच मध्ये कमबॅक करेल. जरी नियंत्रित गोलंदाजी केली तर एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर मैदानावरती धावा धावफलकावरती 18. स्कोर कार्डवरती फलंदाजी करत असताना नागाव संघ. शेवटचा आणि अंतिम बॉल. या दरम्यान सन्माननीय विश्वजी पाटील नागावचे एकविरा ग्रुपचे की सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज. त्याच दरम्यान सन्माननीय भगवान मडवी यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि नियती एंटरप्राइजेस नाना पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 3 षटकारासाठी 11000 रुपयाचे कॅश प्राइज. म्हणजे षटकार हॅट्रिकसाठी जर आपण विचार केला तर तब्बल 20 ते 22,000 रुपयाचे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिले संपन्न होते. संदीप गोरपेकर हे ऑफिशियल पंच आम्हाला सांगत असताना पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 19 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर ऑन द बोर्ड नागाव टीम. एकोणावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 44 धावांची गरज असताना एक स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नागाव संघाचा. जबरदस्त कमबॅक. 43 धावा पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या. 44 धावांचं टार्गेट असताना अद्याप येणारे 18 चेंडू आणि 25 धावांचं इक्वेशन आपण पाहतो या मॅच मध्ये. गोलंदाज प्रवीण वचे सज्ज होतात बॉल ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरं संघाच्या वतीनं सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 40+ नक्कीच 8 संघ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या रात्रीमध्ये दिवस रात्र ही सामने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक दर्जेदार लढत म्हणजे मानपाडा वर्सेस नागाव. दरम्यान सन्माननीय सतीश पाटील यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. अठरा चेंडू आणि 25 धावांची गरज. बालाराम पाटील यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. जबरदस्त लाईन आपल्याला पाहायला मिळते प्रवीण वजेची. एक्झॅक्टली चेंडू पिचिंग झाला गुड लेंथ वरती आणि
पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं चेंडू फ्लाय होतोय. नक्कीच आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट चेंडू, डॉट पर्सेंटेज तुम्हाला या मॅच मध्ये वाढवावे लागतील. जर या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचंय मानपाडा टीमला तर मात्र जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज. त्यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडू हलक्या हाताने पकडलाय. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल असं वाटलं होतं, परंतु या 2 धावा एकंदरीत कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा आपण पाहतोय. 44 धावांची गरज असताना वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुम्ही चांगली केली तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. परंतु नागाव संघाने जी सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये 19 धावा. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, जबरदस्त नजाकत, अक्षरशः डोळ्यांना पार न पेणार चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सीमा रेषा पार हा येतोय चौकार. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौला तारा तिमिर हरा. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो नागाव संघ अगदी विजयाच्या जवळ जात असताना, परंतु नागाव संघावरती जी बक्षिसाची लयलूट केली जाते सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. पुढे एकदा बाबू धर्मा पाटील जे उद्योजक आहेत नागावचे, 3 षटकारासाठी तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राईज, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. त्याच दरम्यान एकविरा ग्रुपचे सन्माननीय विश्वास पाटील यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 11,000 रुपयाचं कॅश प्राईज. भगवान मडवी साहेब यांच्या माध्यमातून 1,000, नियती एंटरप्राइजेस नाना पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला चेंडू 2 धावा धाव फलकावरती ऍड केला जातात. थोडेसे फंबल होत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनला 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना 27 धावा धाव फलकावरती. 44 धावांची गरज असताना आपण पाहतो षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि त्या 19 धावानंतर आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 प्रवीण वझेचं आणि त्या षटकामध्ये एकंदरीत चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा नागाव संघ. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल एस नो, परंतु इथे यावेळेस 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने सातत्याने चुका पाहायला मिळतात. घडलं काय मैदानावरती, यावेळेस नशिबाची साथ लागत असताना अजून मिळतील या 4 धावा. 2+4 एकंदरीत 6 धावा ऍड केल्या जातील आणि 6 धावेने संघाचं धाव फलक आपण पाहतोय 33 या आकड्यावरती 33. थँक्यू डू सर. बघा चुका मैदानावरती पाहायला मिळतात. जर तुम्हाला कमी धावा डिफेन्स करायचे तर त्या चुकांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं. चुकाल तर विजयाला मुकाल. आणि इथे मात्र मानपाडा संघ आपण पाहतोय चुका करत असताना चुकीला अजिबात क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. यावेळी सखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय पंच. नक्कीच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक 2 संपन्न होतोय आणि 2 षटकाच्या अंती धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 33 धावा, 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 16.50 ही गती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे नागाव संघाची 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 33. धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या अंती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. जोपर्यंत आपल्याकडे वेळ तोपर्यंत देऊ आपण डीजे हंसला एक संधी.
21 मॅच येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा व्होल्टेज ड्रामा रकीस जर गोलंदाजी चांगली झाली तर मनपाडा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. फलंदाजी सुरुवातीला 2 षटकामध्ये अफलातून पाहायला मिळाली. अद्यापपर्यंत 33 धावा 12 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 16.50च्या गतीनं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळालं नागाव संघाचं. आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. गोलंदाज यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये देवेंद्र वचे. संघनायकाची जिम्मेदारी सोपवली आहे आणि ती जिम्मेदारी योग्य रीतीने पार पाडायची या षटकामध्ये. जर कमी धावा खर्च केल्या तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना अशीच मॅच आवडेल. 12 चेंडू 11 धावांची गरज. सायकलला गणेश पाटील. यावेळेस पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला. चेंडू मात्र स्विंग अँड मिस. इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. जर अशी गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये मानपाडा संघ पुण्याच्या एकदा वापसी करेल. हाय व्होल्टेज ड्रामा 40+ मानपाडा बनाम नागाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला गणेश पाटील. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय हा स्वेर चेंडू एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धावफलकावरती 34. अद्यापपर्यंत जमेची बाजू नागाव संघाची एकही गडी त्यांनी गमावलेला नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना गणेश पाटील आणि त्याला साथ देत असताना बालाराम पाटील. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा व्होल्टेज ड्रामा. देवेंद्र वजीस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेस सजून एक जबरदस्त लाईन आपल्याला पाहायला मिळते. वड बॉलिंग अजून एक चेंडू डॉट. जर एक्स्ट्राच्या रूपानं धावा खर्च केला नाही तर या मॅच मध्ये काही घडू शकतं. कोणतीच धाव संख्या ही निश्चित नसते. या मॅच मध्ये विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाहीये. यावेळेस ओर पिच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तर वेगाने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. बॅकअप चांगला मिळत असताना मिळतील 2 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. एका धावेसाठी इथून मात्र मेहनत करत असताना मानपाडा संघ ज्या चुका 2 षटकामध्ये झाल्या परंतु या 2 षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतील. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणींना जरूर सांगा की या स्पर्धेमध्ये तुमची स्वप्न किती मोठी आहेत. यावेळी चेंडू ऑन साइडला पण पाहतोय घरंगळात क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता यावेळेस तिसऱ्या पंचांकडे यावेळेस रेफर केलंय टेक्निकल टीम फॉर्च्यून इव्हेंट्स. कृष्णा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज होईल. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही डिसिजन पेंडिंग या मॅच मध्ये. एस नॉट आउट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने एक मिनिट. एस नॉट आउट. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. 44 धावांची गरज असताना एस ऑफिशियल आम्हाला सांगतायत 6 धावांची अद्याप गरज आहे आणि उर्वरित चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. गणेश पाटील स्ट्रायकिंगला. गोलंदाज तयार देवेंद्र वचे. आपण पाहतो सुरुवातीला असं वाटलं होतं की 2 चेंडू डॉट आल्यानंतर कमबॅक करेल तो म्हणजे मानपाडा संघ. ज्याप्रमाणे गोलंदाजाला 7 हवी आहे क्षेत्ररक्षकाकडून ती 7 मात्र मिळत नाहीये. अखूट टप्प्याचा बॉल यावेळेस स्वतः यष्टीरक्षक झेल कॅरी करतायत. ऍसिड इज आउट. पहिला धक्का लागत असताना फर्स्ट विकेट डाऊन टीम नागाव. फलंदाज गणेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डुसय. तर गणेश पाटील आपण पाहतोय 18 धावांवरती बाद होत आहेत. नक्कीच संघाचा डाव सावरत असताना एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. मनपाडा संघाला विनंती करतोय नक्कीच आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा, जेणेकरून 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असतो. स्टॉप वॉच आमच्या पंचांचा चालू आहे, याची नोंद घ्या, जेणेकरून तुम्ही जास्त वेळ घेतला तर मात्र तुम्हाला तात्काळ पॅनल्टी दिली जाईल. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज देवेंद्र वजे. जर हा चेंडू कदाचित डॉट आला तर 6 चेंडू आणि 6 धावांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करेल टीम मानपाडा. शेवटचा चेंडू, अंतिम बॉल आणि यावेळेस 6 चेंडू, अंतिम बॉल येतोय डॉट. षटक क्रमांक 3 कंप्लीट. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळते. येणारी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एका संघाला परास्त करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. एका बाजूला नागाव तर दुसऱ्या बाजूला मानपाडा. कोण जिंकेल ही मॅच याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती असेल, निर्णायक षटक कोणाच्या खांद्यावरती असेल, मानपाडा संघाच्या वतीनं हे पाहायचं या मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. जबरदस्त मॅच, प्रेक्षकांच्या आवडीचा सामना. 40+ मानपाडा वर्सेस नागाव. नागाव की मानपाडा, मानपाडा की नागाव, अशी मॅच आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. रणजित ठाणगे. सामना थोडासा स्पीडअप करा, जेणेकरून आयोजक सूचना करतायत. मनपाडा संघ याच दरम्यान पहिल्याच बॉलवरती जर सामना फिनिश केला तर सन्माननीय बाबू धर्मा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला श्रीनाथ पाटील. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस चूक केलाय. फाईन क्षेत्राला बीट करून चेंडू सरळ जाईल. या सामन्याचं चित्र स्पष्ट करत असताना चेंडू सीमा पार, 1 माउस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. थँक्यू टू से. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती सामना खुला झालाय. जर रणजित ठाणगेने हा सामना जिंकून दिला गोलंदाजीच्या भूमिकेत तर मात्र समर वजे यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेस व्हेरिएशन, जबरदस्त गोलंदाजी. डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील. अकूट टप्प्याचा पहिला बॉल होता आणि त्याला भिरकावलं फाईन क्षेत्रामध्ये. त्या 4 धावा जर वाचवता आल्या असत्या मानपाडा संघाला तर या मॅच मध्ये दोन्ही संघाच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. सामना बॅलन्स आहे अजूनही. सामना कोण जिंकेल याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. हु विल विन द मॅच, बट मॅच इज व्हेरी कलरफुल. सरण्यासारखा रंग बदलणारा सामना मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. श्रद्धांजली चषक 2021 चा थरार. यावेळेस मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज आणि झेल इथे मात्र ड्रॉप. काय घडलंय? झेल सोडली की ही मॅच सोडली आहे. 1 धाव इथे कंप्लीट. स्कोअर लेवल 43 धावा धाव फलकावरती. रणजित ठाणगेने झेल स्वीकारला असता परंतु कॉल झाला नाहीये. झेल तिथे ड्रॉप केला. क्षेत्ररक्षक होते संतोष मात्रे. आपण पाहतोय चुका मैदानावरती. मी सुरुवातीला सांगितले चुकाल तर तुम्ही विचाराला मुकाल. आणि यावेळेस सामना फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजे नागाव संघाने. वेल प्लेड. नागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम मानपाडा संघ. हॅलो.
तर सामना जिंकला येते 40+ क्रिकेट संघ नागाव टीमने. वेल प्लेट. त्याचबरोबर मी आभार मानेन ते जय पिंपळा देवी मानपाडा टीमचं, ज्याने पहिला सामना अतिशय चांगल्या प्रकारे जिंकला. मात्र या सामन्यामध्ये थोडेसे मिस्टेक चुका झाल्या आणि त्या चुका त्यांना भोगाव्या लागल्या आणि ही स्पर्धा त्यांना सोडावी लागते. हार्डलक टीम मानपाडा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅडी. या सामन्याचा